लक्ष्मी, हा? काय काय झालंय? काय काय नाही. काही होतंय का तुला? नाही नाही, काही नाही होत आहे. नाही काय म्हणजे खूप डल वाटतेस आज म्हणून विचारतोय मी. काय काय झालं काय? नाही, काही नाही झालंय. काही नाही काय झालंय अगं? मी विचारलंच होतो, आल्यापासून अशी थकल्यासारखी का दिसतेस? काय झालं? लक्ष्मी, तुला कॉफी हवी आहे का? सांगू का? नाही ना, तुम्ही सांगा सांगाच. मॅडम, तुम्हाला कालच्या सीनचा त्रास झाला असेल ना? हा, त्याचाच असणार. अरे बाबा, हे असले सीन्स म्हणजे खरंच फार स्ट्रेस असतो रे डोक्याला. व्हेरी डिफिकल्ट. येस, आय कॅन इमॅजिन. आय कॅन इमॅजिन. मॅडम, तुम्ही रेस्ट घ्या, जरा रेस्ट घ्या तुम्ही. मला सांगा दत्ता भाऊ, आपलं टेलिकास्ट व्हायचं काही आणणार नाही ना यामुळे? नाही नाही, तसं काय नाही. हा सीन नंतर शूट केला तरी चालणार आहे. हा, ठीक आहे. अरे मनो, मैडम के लिए फैन लगाना इधर. टेक रेस्ट ना मॅडम. लावा लावा, देवापुढं दिवा लावा आणि त्याला म्हणावं, आमच्या दिवट्या चिरंजीवांना जरा चांगली बुद्धी दे. का हो असं म्हणता? तो काही लहान आहे का आता असं म्हणायला? अहो, मोठा झालाय, पण वागणुकीत काही फरक पडलाय का त्याच्या? तुम्हाला कधी त्याच्या वागण्यात चांगलं दिसलंय? तसा वागला तर दिसेल ना. देवा, स्वतःच्या मुलाकडे बघण्याची चांगली दृष्टी दे बाबा यांना. वय झालंय, साठी बुद्धी नाठी झालीये, तरी सुद्धा स्वतःच्या मुलाच्या चुका काढणं काही कमी होत नाही. गोठ्यात बांधलेला बैल आणि आपला मुलगा सारखेच वाटतात यांना. काकू, मनीषा, ये ये. मी मंदिरात चालले, येताय? हो, येतो की. चला हो. अहो, घरातल्या देवांची आत्ताच आरती केलीत ना तुम्ही? अहो, पण तेवढ्यानी काही होणार नाहीये. तुम्हाला सद्बुद्धी दे असं साकडं 33 कोटी देवांना घालावं लागणार आहे. अरे बापरे. मग? चला चला चला. ही पण आली. हिला सांग, लक्ष्मी, मनीषा देवळात जाते, आम्हाला येताय का विचारते. जाऊ का? अहो, विचारताय काय? जा की. तू चल ना, देवळात जाऊन येऊ. आत्ता तुम्ही या ना जाऊन. अगं चल की तूही. नाही नको आई, राहू दे. मी आत्ताच गिरणीतनं आली आणि मला आवरायला जरा वेळ लागेल, त्यामुळे तुम्ही या ना जाऊन. बर, ठीक आहे, चला, नाही तर परतायला उशीर होईल. सर, ठीक आहे ना तुम्ही? ठीकच आहे म्हणायचं, आणखी काय? नाही तसं नाही, तुमचा चेहरा बघा जरा आरशात. बाहेर पण सगळे किती काळजीत होते. खरं तर काळजी करण्यासारखं काही नाहीये सुरेखा. पण सगळे केवढे प्रश्न विचारत होते तुम्हाला. हो, पण त्या प्रश्नांची उत्तरं नव्हती ना माझ्याकडे. तुम्हाला ना खूप त्रास झालाय कालच्या दिवसाचा. कालच्या दिवसाचं काही नाहीये मला वाटत सुरेखा. कालचा दिवस मी निभावून नेला असता. हे काम, हे सगळं सुरू झाल्यापासून माझ्या मनामध्ये धाकधूक होतीच नाही.
एक दिवस असा येईल की ज्या दिवशी मला लक्ष्मीला हे सगळं सांगावं लागेल, तिला समजवावं लागेल. हे सगळं मला माहित होतं सुरेखा. मला त्रास कुठल्या गोष्टीचा होतो माहितीये सुरेखा? हे सगळं समजून, हे सगळं बघून ती माझ्याशी काहीच बोलत नाहीये. ते पण आहेच. तिने बोलायला पाहिजे, भडाभडा बोलायला पाहिजे, तिने भांडायला पाहिजे. ती वाटेल ते बोलली असते तिने मला चाललं असतं. ती हा आबोला नाही सहन होत आहे मला. पण बाकी पण काहीच बोलत नाहीत का ते? गरजेपुरतं बोलते, पण पण या विषयाच्या संदर्भात काहीतरी भडाभडा बोललं पाहिजे ना तिने. ते काही बोलत नाहीये ती. मग तुम्ही कसली वाट बघताय? तुम्ही बोला ना. मला भीती वाटते सुरेखा. कसली? लक्ष्मी मला सोडून जाईल याची. अहो पण त्यात तसं काहीच बोलल्या नाहीये. तुम्ही आधीच कशाला टेन्शन घेताय उगाच? तुम्ही आहे ना आजच्या आज घरी गेल्यावर त्यांच्याशी आधी बोला. त्यांना सांगा की तुझ्या मनात जे काय आहे ना ते बोल, सगळं सांगून टाक. आणि घरात जर कोणी असेल ना तर बाहेर घेऊन जा, त्यांना पण बोला. आज काही करून त्यांच्याशी बोला सर. काय ना या सगळ्याचा इतका विचार तुम्ही करताय ना की आता तुम्हीच आजारी पडाल असं वाटतंय मला. लक्ष्मी बाहेर ना काही आणायचंय का ग? जरा आईना विचारून एखादी भाजी घेशील? हा चालेल. अहो निघायचंय ना, छत्री घ्या बरोबर. अय्या हो मी विसरले. थांब मी आणते लगेच. आले ग लक्ष्मी. लक्ष्मी, ओ आई, तू खरंच येत नाहीस? नको नाही. अहो खरंच जा तुम्ही. का ग? अहो संध्याकाळच्या वेळी घर बंद ठेवणं नको वाटतं. आणि मला तुला एकटीला सोडून जावंसं वाटत नाही. का कोण जाणे, असं वाटतंय की आज तुझ्या बरोबर राहावं. आई जाऊन या तुम्ही देवळात. फार लांब नाही आणि जास्त वेळही लागणार नाही. काळजीत दिसतेस म्हणून विचारते. नाही दिसत असले तरी तसं काहीच नाहीये. थोडं डोकं जड आहे, बाकी काही नाही. औषध आणायचंय का काही? प्रसाद आणा फक्त. चला पावसाला सुरुवात व्हायच्या आत जाऊन येऊ. चला उशीर होतोय. हो हो आले. येत. घरात सगळे असताना डोळ्यात पाणी आणता येत नाही. कशातच लक्ष लागत नाहीये. हेच सुचत नाहीये मला. वैभव सारखा हा विषय काढतोय, सारखा बोलायचा प्रयत्न करतोय, पण मलाच भीती वाटते. त्याने जीवाचं पाणी करून सांगितलं तरी मी समजून घेऊ शकले नाही तर काय, ह्याचीच भीती वाटते मला. देवा देवा, वैभवने माझ्याशी ह्या विषयावर बोलूच नाही असं खूप मनापासून वाटतंय मला. निदान सध्या तरी नको, काही दिवस नकोच. हा धक्का पचायला वेळ लागेल मला. तेवढा वेळ तरी मिळू दे रे मला. डोकं शांत होऊ दे माझं.
जेवला नाहीयेस नीट? जेवलोय की. डबे तसेच आहेत. इतकं अन्न नको भरत जाऊस डब्यात. दिवसभर कामात असतोस. पण तरी इतका नको भरत जाऊस डबा. चहा करशील का थोडं? ठेवलाय. अण्णांना बरं नाहीये, ताप येतोय. भेटून ये एकदा. मी काय म्हणते, आपण माळ्यावर एक कॉट टाकूया का, सिंगल? आणि एक नवीन छत्री पण घ्यावी लागेल आपल्याला. लक्ष्मी, मला बोलायचंय. बोलतोच आहोत की आपण. लक्ष्मी, मला नवीन छत्री घ्यायची आहे. कोणाला तरी भेटून ये. हे नाही बोलायचंय मला आपल्या संदर्भातलं बोलायचंय काहीतरी तुझ्याशी. चहा झाला. चहानंतर पितो. थंड हो होईल दे तो. थंड. ऐक लक्ष्मी, मला खरंच तुझ्याशी बोलायचंय. खूप महत्वाचं बोलायचंय. माझी खूप घुसमट होती लक्ष्मी, तुला कळत नाहीये का? मला प्रत्येक क्षण तुला सांगायचंय, एक एक दिवस सांगायचंय, काय घडलं ते सगळं सांगायचंय. मी खरंच सांगतो, हे मनावरचं ओझं मला नाही सहन होतंय लक्ष्मी. मला नाही ऐकायचं. माझ्यासाठी ती वेळ अजून आलेली नाही. लक्ष्मी, मला आता नाही बोलायचंय. असं नको म्हणूस. माझा नाईलाज आहे. कसला? जे झालं, जे दिसलं, तोच धक्का खूप मोठा होता आणि तोच पचला नाही अजून. लक्ष्मी, तुला त्रास होईल असं नाही काही बोलणार आहे मी. मला नाही खात्री वाटत. प्लीज असं नको म्हणू. पण प्लीज, आता काहीही विचित्र ऐकण्याच्या मनस्थितीत मी नाहीये रे. लक्ष्मी, आपण बोलून ती मनस्थिती सुधारूया ना. आता नको. लक्ष्मी, तूच म्हणतेस ना नेहमी की बोलून सगळे प्रश्न सुटतात म्हणून. हो, मी म्हणते आणि आता तेच चुकीचं आहे असं मला वाटायला लागलं. लक्ष्मी, ऐक, आपण बोलूया. बोलून सगळे प्रश्न सुटतील. ऐक माझं. बघू, एखादी गोष्ट कधीतरी आपल्या मनशांतीसाठी करावी लागते रे. प्लीज. तू नाही बोललीस तर माझी झोप उडेल लक्ष्मी. मान्य आहे मला, तू चिडलीस माझ्यावर. तुझं चिडणं रास्त आहे, पण तू बोलली नाहीस तर मी भयंकर अस्वस्थ होईल. मला माझी बाजू मांडण्याची संधी दे. कसली बाजू तुझी वैभव? कसली संधी हवी आहे तुला? तू फसवलायस मला. खोटं बोललायस तू माझ्याशी, आणि एकदा नाही अनेकदा. गेले कित्येक दिवस रोज खोटं बोलतोयस तू माझ्याशी. मी काय समजून घेऊ? मी किती वेळा विचारलं तुला काय होतंय, कशाचं टेन्शन घेतलंय, कशाचा त्रास होतोय तुला? तुला एकदाही नाही बोलावं असं वाटलं माझ्याशी? लक्ष्मी, मला भीती वाटली. कसली? तू सोडून जाशील याची. कशामुळे? मी जे काम स्वीकारलं होतं ते तुला आवडणार नाही असं वाटलं होतं मला. वैभव, अरे त्याचंच तर दुःख आहे. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा असा आहे की गेले कित्येक महिने हे प्रेशर तुझ्या डोक्यावर असूनही तुला एकदाही ते माझ्यावर शेअर करावं असं वाटलं नाही. मला आवडलं असतं का नाही आता हा प्रश्नच नाहीये वैभव. त्याही पुढे जाऊन तू ते केलंस आणि तरीही तुला मला ते सांगावं असं वाटलं नाही. वैभव, मला माझं आयुष्यच नाही राहिलंय रे. मी खूप सामान्य बाई आहे. मला करिअर नाहीये, मूलबाळ नाहीये. माझं सगळं आयुष्य मी तुझ्या भोवती बांधलेलं आहे. तुझे निर्णय, तुझे विचार, तुझी मतं ही आपलीशी करण्याचा सतत माझा प्रयत्न असतो. मी विरुद्ध तू असं मी कधीच बघितलेलं नाहीये. आपण कायम एकाच बाजूला असावं असंच मला सतत वाटतं. पण तू मला दूर लोटलंस. तुला माझ्यावर विश्वास नाही याचा अर्थ बायको म्हणून मी कमी पडले.
वैभव सांग ना, मी कधी तुझ्या करिअरच्या बाबतीत बोलले रे? कधी तुझ्या निर्णयांच्या आड आले? मी तर कधी हा विषयही काढला नाही. तू जेवढं सांगितलं तेवढं मी गपचूप ऐकून घेतलं. कधी उलट प्रश्नही केला नाही. कारण तुझे निर्णय, तुझे विचार हे बरोबरच असणार याची खात्री होती मला. असं असूनही इतकी मोठी गोष्ट तुला मला एकदाही सांगावीशी वाटली नाही का वैभव? कशाची खात्री नव्हती तुला? माझी का? तू जे करतोयस ते बरोबर आहे याची. वा, तर छान आहे अगदी. सुरेख चहा केलाय. त्या दाते काकू आहेत ना चाळीतल्या, त्यांच्या मुलीला 78% पडले. हो, आता किती चांगले मार्क आहेत ना. तरी आजकाल ते पालक काही खुशच नसतात. मला तर आहे ना 60%च्या वर कधी पडलेच नाही आयुष्यात. पण आता माझं काही बिघडलंय का? मी किती आनंदात असते. अगदी मला तर वाटतंय माझी जेव्हा मुलं होतील की नाही आणि ती 10वीत जातील की नाही, तेव्हा त्यांना 100पेक्षा 200 मार्क पडतील. बरं झालं बाई तू इतकी बोलतेस ते. आ? नाही म्हणजे आमची लक्ष्मी तशी फारशी बोलणारी नाही ना ग. तू बोलताना तुझी बाजू अगदी लावून धरत असशील ना. कधी कधी बरं असतं ना अशी बडबडी माणसं आजूबाजूला असणं. अगदी. तुम्ही टोमणा मारताय का कौतुक करताय? अगं इतक्या वर्षात जे मला कळलं नाही ते 2 दिवसात तुला कसं कळेल? तुम्ही गप्प हो. हो पण अगं मनीषा, लक्ष्मी फारशी बोलत नाही, मनात ठेवते. त्यामुळे जरा काळजी वाटते ग तिची. काय झालंय नक्की? मला सांग, गेल्या 2-4 दिवसात तुझ्याशी काही बोललीये का ग ती? कशाबद्दल? ती सतत कसल्या तरी विचारात असते, कसल्या तरी काळजीत असते. बरं तिला विचारलं तर काही नाही झालं असं म्हणते. मनीषा, ती नक्की काहीतरी लपवते. तिचं मन थाऱ्यावर नाही हे नक्की. आणि त्यामुळे होतंय काय माहितीये ना, माझ्या मनाला चुटपुट लागून राहते ग. मला तर हे सहनच होत नाही. काय? अहो ही सुनबाई आहे, तिच्यावर मला रागवता पण येत नाही, तिला विचारताही येत नाही, बोलताही येत नाही. जमाना बदलला एवढंच खरं. पूर्वीचे सासू सासरे वयानं लहान असलेल्या सुनबाईवर रागवू शकत होते, बोलू शकत होते. पण तसं काही नाही ना सध्या. आणि कुणी जाणीवपूर्वक एखादी गोष्ट माझ्यापासून लपवायला लागला ना तर माझा भयंकर संताप होतो. नाही पण भाऊ तुम्ही बोला ना तिच्याशी, ती तुम्हाला सांगेल. तर मी कसं विचारणार? मी सासरा आहे तिचा. खूप नाजूक नातं असतंय. हा, बोलली तर एक वेळ ती सासूशी बोलेल, माझ्याशी नाही बोलणार नक्की. हा, तुमचंही बरोबर आहे खरं तर. एकदा मला काय वाटतं की मी उगाच काळजी करत असेल. इतक्या वेळा तिला विचारून ती काही नाही असं म्हणत असेल ना, तर नसेल तसं काही विशेष. तसं असेल तर उत्तमच आहे. आणि तिने काही नाही सांगितलं आणि बाहेरून जर काही कळलं की काही मोठं आहे म्हणून, तर मात्र मला त्रास होतो. देव करो आणि असं न होवो. असं झालं ना तर तुम्ही डोक्यात राग घालून घ्याल आणि आपल्या मुलाचं आणि सुनेचं पुन्हा तोंड बघणार नाही. मंडळी, विश्वास एकतर्फी नसतो. जर आपण विश्वास टाकला ना तर त्यांनीही विश्वास टाकायला पाहिजे आपल्यावर. छोट्या छोट्या गोष्टी सांगू नका म्हणावं, पण आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी जर एकाच छपराखाली राहत असू तर त्यांनी सांगायलाच हव्यात. आणि जर ते सांगत नसतील तर त्या नात्याला काही अर्थ नाहीये.
आणि असं नातं संपवलेलं बरं.